काय थंडी लागून राहिले का? मी मस्त झोपलो होतो वाकई बोंद्र घेऊन, पण ह्याला ना रणजित चिलम तोंड्याचं मला उठवाले. चाल म्हणे क्लासले. त्याचे बाबा तिथं दुकानात पुड्या बांधायला लावते जीवावर आहे त्याच्या. चाललं मग ते क्लासले. अभ्यासन कर काय येत नाही त्याला भेंड. पुरं पॅक करून आणलं मी. पुरं कोई विचार 5 नंबर विचार कोई विचार 5 नंबरचे पाड्या आता एवढे धरले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट. ऑल आउट ऑफ कर म्हणते सर. चंद्रभूषण दाता काढून राहिला. काहून यार रणजित कायचं काही बोलते. कहून आज एवढंच जण दिसून राहिले, 3-4 जण. पव्या घेऊन आला नाही काय? कुठे गेला तो? सर तिकडे बंपान चालू आहे, पूर आला त्याच्याने आला नाही तो. तिकडे बोलले हो ते म्हणते सर पुरं आला आणि त्याच्या घराचे खपऱ्याला उडले म्हणते. त्याच्या घरात पाणीच पाणी आहे म्हणून आले नाही म्हणते सर तो. सर तिकडे एवढा पूर आला म्हणते का त्याची गाय वाहिली म्हणते. त्या गायची शपटी यानं पकडली म्हणते. आता ह्या गाय संग वाहिला म्हणते शपटी घेऊन. असं मग नवीन काही शिकवत नाही, जुन्यावरच आपण रिव्हिजन घेऊ. काल काय शिकलो आपण? काल आपण शिकलो मराठी व्याकरण चालू होतं सर. वाक्य पृथक्करण. हां, वाक्य पृथक्करण चालू होतं. हां, सांग बरं वैभव, मग वाक्य पृथक्करण म्हणजे काय? सर मी सांगतो. सर मला येते मी पुरं वाचलं सर मी सांगतो. ते भामट्या तोंडाचं पुट्ट काय करून तिकडे ते करण लागल्यासारखे कसं आहे त्याचे? हां, कुठं गेले ते? त्या टेबलाखाली काय करून राहिले ते? लेखना घालून राहिलाय. सांग तू सांग, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? सर वाक्य पृथक्करण म्हणजे जे वाक्य पृथ्वीवर तयार केले जाते त्याला वाक्य पृथक्करण असे म्हणतात. टायवाज वाजवा, टायवाज वाजवा सर जण. सर पोट्ट कसं सोडून राहिला मागून. सर पोट्ट कसं सोडून राहिला. काय रे भामटा कसं सोडून राहिला मग? सर याला सांगा बरं पोट्ट मग कसं सोडून राहिला. काय म्हटलं रणजित तू? वाक्य पृथक्करण म्हणजे काय? सर जे वाक्य पृथ्वीवर तयार केले जाते त्याला वाक्य पृथक्करण असे म्हणतात. ओके. मग मला सांग, असं कोणतं वाक्य आहे की जे पृथ्वीवर तयार केलं जात नाही? असं दुसरं काही वाक्य नाही. सर वाक्य पृथ्वीवर तयार केले जाते. अबे मोहन तोंड्या, असं एक वाक्य नाही म्हणतं, मग काय त्याची व्याख्या काय ठेवून राहिली काय? हा, भामट्या थुतऱ्याचं, तू त्या दुकानाचं पुढे सोडत जाय, इकडे यायचं नाही. होय बा, त्या आपल्या चपराशाला आवाज दे. त्याला म्हणा ह्या पोट्ट्याचं डायरीत नाव लिही म्हणा, आणि त्याला म्हणा पुरे पैसे वापस दे म्हणा. ते पोट्ट उद्यापासून मला इथं आपल्या क्लासमध्ये दिसलं पाहिजे म्हणा. लात मारून बैर काढ म्हणा त्याला गेटच्या. पोलीस होतो म्हणते पोलीस. असा पोलीस का भामट्या थुतऱ्याच्या तू? हां, मैत तर भेंड नाही. समोर करतं. लाता खाशीन नाही एखाद्याची कोणाच्या हातच्या. हाल उडीतून जा घराकडे. त्या टॅबला खाली काय करू राहिला? हाल उठ. हो बा, जा घराकडे. याच नाही आता उद्यापासून माझ्या क्लासले. तुले का बिना पेपरान जर कोण लावला ना तर तू तिकट नाही लात मारून बैर काढायचे तुले. जाऊ द्या आता, जा तुम्ही घरी. डोकसे मॅड गेल्या पोट्टांना पाहू द्या. सर मला विचार नाही एखादा प्रश्न. अरे तिकडे काय करू राहिला तू? राजा घराकडे. तुम्ही घरी जा, तुम्ही घरी जा. उद्या पाहू काय आहे तर. ठीक आहे, चला ऑल द बेस्ट. उद्या पेपर आहे ना, चांगला अभ्यास करून या.